हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. MMRDA डेप्युटी प्लॅनरच्या पोस्टसाठी प्लॅनर्स लोकांनी अप्लाय केलं असेल. सो त्याचा सिलेबस कसा आहे, कसं प्रिपरेशन करावं, बिकॉज ओनली 20 days आर लेफ्ट. म्हणजे आज आपण जर का वेबसाईटवर बघितलं तर 11 किंवा 12 मेला एक्झाम असेल असं डिक्लेअर झालेलं आहे. सो या एवढ्या कमी टाइममध्ये आपण प्रिपरेशन कसं करायचं, काय कसं करायचं, हे डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो एंड पर्यंत बघा. सो सगळ्यांना माहिती आहे की उपनियोजक पोस्टसाठी ही वेकेन्सी निघालेली आणि याच्यात कंपल्सरी प्लॅनर अप्लिकेबल आहे. मीन्स यू शुड बी हॅव्हिंग अ डिग्री ऑफ प्लॅनिंग. AICTE मान्यता असलेली प्लॅनिंगचीच डिग्री कन्सिडर केल्या जाईल. सो आता याच्यात प्रॉपर त्यांनी वेबसाईटला दिलेलं आहे की ABC ग्रुपच्या जेवढेही आहेत ऍडव्हर्टाइजमेंट, ते 11 आणि 12 तारखेला TCS कंडक्ट करणार आहेत, राईट. सो आता जर का आपण सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं की या पूर्ण याच्यात सिलेबस काय काय आहे, कसा अभ्यास करायचा आणि एज्युफेस्ट अकॅडमीने कोणता कोर्स आणलेला आहे, सो दॅट या 20 दिवसात तुम्ही तो अचीव करू शकाल. सो सगळ्यात पहिले आपण बघूया की सिलेबस कसा आहे. सो पहिले 4 पॉइंट जे आहेत, प्लॅनिंग थेरीज, अर्बनायझेशन, पॉलिसीज इन इन इंडिया आणि व्हेरियस प्लॅनिंग अथॉरिटीज इन महाराष्ट्र. सो प्लॅनिंग थेरीज मध्ये गार्डन सिटी, पेट्रोगेडीज, नेबरहुड क्लिअरन्स पेरी आणि जेवढ्या थेरीज आहेत, कॉन्सेंट्रिक, सेक्टर आणि मल्टीन्युक्लियर, या थेरींचा कन्सेप्ट प्लॅनर सोबत सोबत इथे मी ऍड ऑन करेल की प्रॉपर प्लॅनरच्या पोस्टसाठी ही एक्झाम असल्यामुळे देर आर द मोर थेरीज ऑल्सो, त्या सुद्धा विथ द नेम ऑफ प्लॅनर्स किंवा मॉडेल्स विथ द नेम ऑफ प्लॅनर. हा जर का तुम्ही पुढे न्यू टाउनला जर बघाल तर तिथे सुद्धा हा पॉइंट आहे. सो याच्या सोबतच एक्सप्लेन करणारा पॉइंट आहे की प्लॅनर विथ सिटीज म्हणजे नया रायपूर, अमरावती यांचं कन्सेप्ट काय आहे, हे सगळं तुम्हाला थेरीज ऑफ प्लॅनिंग मध्ये करावं लागेल. नेक्स्ट, स्कीम्स. आता हा सेम TP सारखा वाटला तरीही स्पेसिफिकली MMRDA ला च्या एरियामध्ये कसं अप्लिकेबल आहे हे थोडंफार आपल्याला करावं लागेल. सो फॉर एक्झाम्पल, देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ सिटी मिशन्स अँड द स्कीम्स. सो स्मार्ट सिटी करत आहे तर स्मार्ट सिटी 2.0 करा, PMAY करत आहे तर PMAY 2.0 करा. सो जे काही लेटेस्ट आहे विथ दॅट द कन्सेप्ट, म्हणजे खूप असं डिटेलमध्ये नाही, पण कन्सेप्ट काय आहे स्मार्ट सिटीचा किंवा अमृत 2.0 चा, त्यांचं काय म्हणतात त्याला, एम काय आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट, पॉलिसीज ऑफ इंडियामध्ये ट्रान्सपोर्ट, लँड युटिलायझेशन, एनर्जी आणि स्ट्रीट वेंडर आहे. सोबत सोबत महाराष्ट्राला घेऊन सुद्धा काय आहे, जसं महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग पॉलिसी लेटेस्टली रिलीज झालेली आहे. सो अशा प्रकारे पॉलिसीज इन इंडिया विथ द महाराष्ट्र, हे सगळं आपल्याला थर्ड पॉइंटला करायचंय. नेक्स्ट इज व्हेरियस प्लॅनिंग अथॉरिटीज. MMRDA झालं, PMRDA, सिडको, MSRDC, MADC, MIDC यांच्या रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी आणि प्रोजेक्ट काय असतं, हे या 4th पॉइंटमध्ये कव्हर आहेत. नंतर हा जो 5, 6, 7 आहे, हा पूर्ण आणि पूर्ण MR&TP ऍक्ट वर आधारित आहे. इथे तुम्हाला डिटेलमध्ये MR&TP ऍक्ट विथ द रूल्स, कारण की इथे प्रॉपर ठिकाणी कुठे कुठे लिहिलेलं आहे विथ द रूल्स. आता फक्त एक गोष्ट आहे की इथे अमेंडमेंट इन ऍक्ट इन 2014 विथ रिस्पेक्ट टू द TP स्कीम. म्हणजे काय की 2014च्या अगोदर काय होत होतं की 30% डिडक्शन कन्सिडर केलं जायचं, पण आता 14 नंतर जेव्हा आता तुम्ही बघत असाल तर आपण 50% डिडक्शन घेतोय. म्हणजे इथे कुठे ना कुठे सांगितलेलं आहे की 14 नंतरच्या अमेंडमेंट विथ रिस्पेक्ट टू द TP स्कीम हे तुम्ही लक्षात घ्या. एक एक छोटे छोटे पॉइंट इन्क्लुडेड आहे. जर का तुम्ही बघाल की डेव्हलपमेंट प्लॅन, तर अमृतच्या अंडर GIS बेस्ड डेव्हलपमेंट प्लॅन जे आहेत ते याच्यात इन्क्लुडेड आहे. रिजनल प्लॅनचे टॉपिक्स तर सेम आहे, फक्त हे 2 पॉइंट अजून ऍडेड ऑन आहे. दॅट इज अ नॅशनल कॅपिटल रिजन, दॅट इज अ NCR रिजन, आणि MPCचं रोल काय आहे, हिल स्टेशन रेग्युलेशन्स काय आहेत हे. सो हा 5, 6, 7 जर का MR&TP ऍक्ट मधनं केलं तरी होईल. सोबत सोबत या दोन जिथे मी अंडरलाईन केलेलं आहे तेवढ्या गोष्टी एक्स्ट्रा मध्ये आपल्याला करायच्या आहेत.
नेक्स्ट इज अ लोकल एरिया प्लॅन. आता इथे तर क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की UDCPR मधलं लोकल एरिया प्लॅन जो आता अमेंडमेंट्स नुसार लोकल एरिया प्लॅन इन्क्लुडेड आहे MRNTP ऍक्ट मध्ये. ऍज सच इथे कुठेही दिलेलं नाहीये, पण ऍज अ सेफर साईड दोन्हीही लोकल एरिया प्लॅन करा, MRNTP ऍक्ट मधलं सुद्धा आणि UDCPR मधलं सुद्धा. नेक्स्ट, UDCPRच्या पॉइंटमध्ये तुम्हाला सगळे पॉइंट्स सेम आहेत विथ SRA अर्बन रिन्युअल स्कीम, या एक दोन पॉइंट ऍडेड आहेत, राईट. डेव्हलपमेंट चार्जेस जर का तुम्ही MRNTP ऍक्ट 124 कराल तर हा पण पॉइंट तुमचा कव्हर होईल तिथेच. ट्रान्सपोर्टेशन मध्ये जर का तुम्ही बघाल तर मॉडेल स्प्लिट आणि डिफरंट टाइप्स ऑफ PPP मॉडेल्स आणि सोबत सोबत सगळे स्टडीज, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हेज आणि डिफरंट टाइप ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट, या सगळ्या गोष्टी याच्यात इन्क्लुडेड आहेत. आता जर का ऍक्ट्स आणि रूलला आणि एन्व्हायरमेंट या टॉपिकला बघितलं तर SDG गोल्स हे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि CRZ रेग्युलेशन्स हे एक ऍडेड टॉपिक आहे. वेअरॅज इन ऍक्ट्स अँड रूल MMRDA ऍक्ट आहे, सोबत सोबत महाराष्ट्र मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी ऍक्ट 1999 हा दोन असे वेगळे ऍक्ट आहेत. बाकी जर का तुम्ही कोणत्याही प्लॅनिंगच्या रिलेटेड एक्झाम देत असाल, NMMC ची एक्झाम देत असाल तर याच्यात हे बाकीचे ऍक्ट्स तर आहेत, पण इथे स्पेसिफिकली रिजनल प्लॅनिंग डेव्हलपमेंट अथॉरिटीला घेऊन मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी आणि रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी ऍक्ट हे दोन ऍक्ट्स इन्क्लुडेड आहे. आणि लँड ऍक्विजिशन लारा 2013 हा तर पूर्ण आहेच, सोबत सोबत अदर ऍक्ट्स जे आहेत महाराष्ट्रात, जसं MIDC ऍक्ट, म्हाडा ऍक्ट, हायवे ऍक्ट, याच्यात कशा प्रकारे लँड ऍक्विजिशन केलं जातं किंवा कंपेन्सेशन कोणत्या मेथडनी दिलं जातं आणि सिडकोच्या एरियामध्ये लँड ऍक्विजिशन मॉडेल काय आहे, हा एक वेगळा असा टॉपिक आहे. विथ दॅट द लास्ट वन इज, जसं मी तुम्हाला प्लॅनिंग थिअरी सोबतच सांगितलं की डेव्हलपमेंट मॉडेल्स करा. म्हणजे काय की DDA कसं वर्क करतंय किंवा न्यू कोलकाता, नया रावळपूर, गुरगाव कसं वर्क करतंय, त्यांच्या कोणत्या मॉडेलवरती ते सिटी डेव्हलप झालेली आहे आणि कसे फंक्शनल आहे. TP स्कीमच्या सुद्धा अदर स्टेट्समध्ये डिफरंट डिफरंट मॉडेल्स आहेत, सो ते कसं वर्क करताय अशा प्रकारे डिटेलमध्ये हा सिलेबस आहे. आता एज्युफेस्ट अकॅडमी घेऊन आला आहे फुल्ली ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स. 20 दिवसच रिमेनिंग आहे आणि तुमच्याकडे प्रिपेअर करायला खूप कमी टाइम आहे. सो या कोर्स सोबत तुम्हाला काय काय मिळेल? फुल्ली ऑनलाईन रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, जे एक्स्ट्रा पॉइंट आहे त्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील. सो रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, त्याच्यासोबत सोबत हार्ड कॉपी नोट्स आहे, राईट. हार्ड कॉपी नोट सोबत फ्लॅश कार्ड्स आहे, फ्लॅश कार्ड सोबत टेस्ट सिरीज आहे. म्हणजे म्हणजे कोर्स सोबत रेकॉर्डेड लेक्चर्स, हार्ड कॉपी नोट्स, फ्लॅश कार्ड्स आणि टेस्ट सिरीज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रिपरेशनला खूप हेल्प करेल. एक्झाम पर्यंत या कोर्सची व्हॅलिडिटी असेल आणि हा कोर्स फक्त आणि फक्त 6000 मध्ये आहे. म्हणजे तुम्ही हा कोर्स रेकॉर्डेड लेक्चर्स पण वापरू शकता, हार्ड कॉपी नोट्स पण आहेत, फ्लॅश कार्ड पण आहे, म्हणजे यू कॅन इझिली गो थ्रू दॅट, आणि टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आणि एक फुल लेंथ, अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी एकत्र तुम्हाला अवेलेबल होईल या ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्समध्ये. सो जेवढा 20 दिवस आपल्याजवळ आहे तो इफेक्टिव्हली वापरा. दिस इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी प्लॅनर. थँक यू.